नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल। गुढीपाडव्याला गुढीवर चढवली जाणारी साखरेची गाठी साखरेच्या पाकापासून बनवलेली एक पारंपरिक गोड हार आहे। ही गाठी गोडवा आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते, जी कडुलिंबाच्या पानांसोबत गुढीला लावली जाते आणि त्यामध्ये ना आपल्या गोडवा निर्माण होतं असं म्हणतात। साखरेचा पाक तयार करून याच्यातनं वेगवेगळे साचे वापरून हाताने बनवली जाणारी पांढरशुभ्र गाठीची माळ किंवा कलरमध्ये सुद्धा आपण ही माळ बनवतो। 9 वर्षाच्या सुरुवातीला जीवनात गोडवा यावा यासाठी ना गाठी गुढीला बांधली जाते। तर अत्यंत सोपी आणि साधी सिंपल अशी आपली ही रेसिपी आहे। साखरेचा घट्ट पाक करून तो गाठीच्या साच्यात ओतून किंवा गार करून त्यात केली जाते आणि याचं ना अगदी सोपी साध्या पद्धतीने आपण घरामध्ये सुद्धा करू शकतो। तर तेच रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। घरातले सगळे कामं आवरून घेतले आणि म्हटलं चला आता पाडवा पण जवळ आलेला आहे, तर ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करावी म्हणून इथे मी ना ते तयार करायला घेतलेली आहे। तर इथे मी कढईमध्ये थोडीशी साखर टाकून घेतलेली आहे। आता साखरेमध्ये थोडंसं पाणी सुद्धा घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला त्याचा पाक येईपर्यंत ते वितळून घ्यायचं आहे। आता दुसरा साचा वापरण्यापेक्षा ना इथे माझ्याकडे चॉकलेटचं मोल्ड होतं, तर ते मी घेतलेले आहे आणि याला ना थोडंसं तूप किंवा तेल लावून घ्यायचं आतमधून आपल्याला, जे की आपल्याला हे चिटकणार नाही। तसं तर हे चिटकत नाहीच, कारण चॉकलेटमध्ये सुद्धा हे चिटकून बसत नाही, त्यामुळे आपण काही हरकत नाही जर डायरेक्टली केलं तरी। पण तरीही थोडंसं मी याला तूप लावून घेतलेलं होतं आणि तूप व्यवस्थित लावून आपल्याला सगळीकडे हाताने ना असं व्यवस्थित पसरून घ्यायचं, जेणेकरून मग ती थोडीशी जी साखर, कारण जास्त गोड असते त्यामुळे आणि फक्त साखरेचा पाक आपण करतोय ना, तर ते चिटकू नये म्हणून आपल्याला ना हे असं पद्धतीने हे सगळीकडे लावून घ्यायचं। तर तुम्ही बघू शकतात अशाच पद्धतीने आपल्याला हे सगळीकडे लावून घ्यायचं आहे। आता पाडवा म्हटलं की घरोघरी भरपूर सारी तयारी असते आणि ही जी आपण घाटी जी घेतो ना हे मार्केटमध्येच घेतो, तर त्या मार्केटमध्ये घेण्यापेक्षा ना आपण घरीच अशा पद्धतीची ही ना अगदी 10 मिनिटामध्ये तयार होणारी ही आपली घाटी घरच्या घरी फ्रेश अशी तयार करू शकतो आणि कलरमध्ये पाहिजे त्या शेपमध्ये सुद्धा आपण हे घरच्या घरी तयार करू शकतो। तर बघा इथे ना मी पाकाला ठेवलेलं होतं, म्हणजे बनवायला ठेवलेलं होतं, तर त्यामध्ये ना आता पाक येईपर्यंत आपल्याला थोडासा वेळ लागतोच ना, म्हणून मग आपल्याला याला थोडंसं हलवून वगैरे घ्यायचं आणि नंतर ना एका प्लेटीमध्ये काढून घ्यायचं आणि त्याला आपल्याला जे साखरेची आपण गोळी म्हणतो ना, तर ते पाकाची गोळी बनते का नाही हे आपल्याला चेक करायचं। त्यासाठी ना अधूनमधून आपल्याला हे सारखं हलवत राहून ना पाक येतोय का बनत राहायचं। जास्त पाकाची गोळी कडक आपल्याला घ्यायची आहे, त्यामुळे ना याचं बघत राहायचं अधूनमधून, कारण कच्ची जर पाकाची गोळी आपण घेतली तर मग ते व्यवस्थित असं ना आपली ही घाटी तयार होत नाही। तर बघा इथे साखरेच्या पाकाला मी हलवत होते आणि ते होईपर्यंत ना म्हटलं आपण कलर ॲड करावे। तर हे ना फ्रीजमध्ये ठेवलेले फूड कलर आहेत, केकसाठी मी इथे आणून ठेवलेले आहेत, तर तेच मी इथं वापरलेले आहेत। जेल कलर असल्यामुळे ना एक ड्रॉप घेतला तरी आपल्याला कलर भरपूर होतो। आता हा फ्रीजमध्ये ठेवल्या असल्यामुळे ना हा लाल कलर काय लवकर निघत नव्हता, त्यामुळे ना त्याला थोडंसं आपटून त्याला मला थोडासा थेंबरच का काढावा लागला आणि दुसऱ्या साईडला ना मी लेमन येल्लो कलर घेतलेला होता। खूप छान कलर होते दोन्ही पण माझ्याकडून एक चूक झालेली होती। आता ते काय चूक होती ती मी सांगतेच तुम्हाला। तर बघा इथे ना असं गोळी बनते का नाही हे मी चेक करत होते। थोडीशी जास्त घट्ट आपली गोळी बनली की लगेच आपल्याला हे ना सगळं व्यवस्थित असं कलरमध्ये टाकून घ्यायचं आहे। तर आता यामध्ये थोडंसं इनोसुद्धा आपल्याला घालायचं आहे। इनोमुळे ना आपली ही जे जास्त कडक बनत नाही, म्हणजे पटकन असे लगेच तुटल्या जाते। जे आपण मार्केटमध्ये खातो ना घाटी, तशाच पद्धतीची आपली घरगुती घाटी होते। आता हे इनोचं पॅकेट मी फोडताना ना माझ्याकडून सगळे इनो सांडूनच गेलेला होता। खरं तर चिमटभरच इनो आपल्याला टाकायचा असतो, पण हे सांडल्याच्या नादात ना माझ्याकडून थोडासा जास्तच इनो गेला आणि ते मला पटकन समजलं गेले नाही की थोडासा पाक आहे आणि एवढा इनो आपल्याला त्यामध्ये लागणार नाही। तर हे सगळं टाकताना ना बघितलं तुम्ही, टाकल्यानंतर आपल्याला थोडंसं हलवून घ्यायचं होतं आणि मी आता हे सगळं एकत्रित मिक्स करून घेतलं। अशा पद्धतीने आपल्याला ही पांढरीशुभ्र अशी आपली ही जे साखरेचा पाक म्हणतो ना तो झालेला होता। तर तरी मी परत चेक केलं की त्याचं व्यवस्थित असा घट्ट गोळा बनतोय का नाही, तर टाकल्या ना तिथेच राहत होता, असं कडक आपली ही गोळी तयार झालेली होती। मग आपल्याला हे साच्यामध्ये आता लगेच ओतून घ्यायची होती, पण हे जेव्हा मी कलरमध्ये टाकत होते ना तेव्हाच माझ्याकडून ना ते लगेच घट्ट बनल्या गेली, कारण जास्त गोळी बनली।
तर घाटी बनवताना ना मी तीळ थोडेसे भाजून घेतलेले होते, म्हटलं छान अशी आपली टेस्टी ही घाटी तयार होईल म्हणून मी तीळ भाजून घेतले आणि ते जे आपण साखरेचा पाक केलेला होता ना तर त्यामध्ये टाकलं, सगळं हलवून घेतलं आणि मग आहे ना या जी चॉकलेट मोल्डमध्ये ना दोरा टाकून मग त्याच्या साच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून टाकून घेतलेलं होतं. तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपले ही जे आपल्या घाटी तयार झालेल्या होत्या. आता हे दोऱ्याला ना थोडंसं मी प्रेस केलं, कारण म्हटलं ती वरचीवर राहिला तर लगेच पडून जाईल, त्यामुळे थोडंसं प्रेस करून त्याला खाली लावलं आणि 5 ते 10 मिनिटं ना मी बाहेरच थंड व्हायला ठेवलेलं होतं. म्हटलं थंड झाल्यानंतर मग काढायला ते सोपं जाईल, कारण गरम काढायला गेलं तर लगेच ते तुटून जातं. तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपले ना छान असे हे घाटी तयार झालेले होते, दिसायला तर खूप सुंदर दिसत होत्या. आता माझ्याकडून चूक ही झालेली होती की मी जे 2 कलर ॲड केलेले होते ना, येलो आणि रेड कलर, तर ती मी दोन्ही हलवताना एकाच चमच्याने नंतर हलवलं, ते दोन्ही कलर एकत्र झाले. मग मी ती दोन्ही एकत्र कलर झालेले ना परत एक कढईमध्ये टाकून गरम करून घेतले आणि मग परत हे साच्यामध्ये ओतून घेतले. तर ती एक चूक माझ्याकडून झालेली होती, पण चुका करत करतच माणूस शिकत राहतो, त्यामुळे काहीही चुकलं म्हणून लगेच घाबरून जायचं नाही, कारण कुठलीच गोष्ट आपण आईच्या पोटामध्ये शिकून येत नाही. प्रत्येक गोष्टीला आपल्याला म्हणजे अनुभव घेतल्यावरच समजते की काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे. तर माझंही तसंच झालेलं होतं, त्यामुळे मी परत हे सगळं तयार केलं आणि परत साच्यामध्ये ओतून अशा पद्धतीने ह्या घाट्या तयार केल्या. तर तुम्ही बघू शकतात एवढ्या सुंदर ह्या घाट्या तयार झालेल्या होत्या ना, मुलांना तर बघता क्षणी आवडले की मम्मी तू आज हे काय बनवलं. एवढ्या सुंदर अशा ह्या आपल्या घाट्या तयार झालेल्या होत्या, जाडसर होत्या आणि खायला सुद्धा खूप कुरकुरीत लागत होत्या. असं तर ह्या घाट्या मी पाडव्यासाठी ठेवणार नाही आहे, कारण मी ट्राय करून बघितलेले होते कशा झाल्या, त्यामुळे मी थोडंसं खाऊन सुद्धा बघितलेले होते. आणि देवासाठी आपण उष्टी घाटी वगैरे काही ठेवत नाही, त्यामुळे देवासाठी तर मी सेपरेटली घाटी बनवणार आहे. घाट्या छान झाल्यानंतर ना माझं एक पार्सल आलेलं होतं, तर इथं मुलांची मस्ती चालू होती. घाटी तर आपली छान बनून झालेली होती. नंतर ना थोड्या वेळाने माझं एक पार्सल आलं होतं आणि ते म्हटलं आता आलंच आहे तर आपल्याला दम कुठं निघतो, हो की नाही. आलं की लगेच ते ओपन करून पाहायचं असतं आपल्याला कसं आलं ते. तर आता मला माहीत होतं ही मी हार ऑर्डर केला आहे तर तोच आलेला असेल, पण मुलांना कुठं दम निघतोय. साईचं चालू होतं की मम्मी थांब मी ओपन करून बघतो, तो म्हटलं एवढं नाजूक आहे ते लगेच तुटल्या जाईल. आणि आहो तर मला लगेच ओरडले की म्हटले तू काय पण करती आणि एवढ्या छोट्यासाठी पैसे नसत राहत.